राम मंदिरातील मूर्तीचा फोटो व्हायरल झाल्यावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे। मूर्तीचा फोटो व्हायरल झाल्याने मुख्य पुजारी सत्येंद्र दास महाराज नाराज आहेत। तर प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्तीचे डोळे दाखवता येत नाहीत असा दावा त्यांनी केलाय आणि यावरून आता ट्रस्टने ही कठोर भूमिका घेत फोटो कुणाकडून लीक झाले याचा शोध सुरू केलाय। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसन्न सर, आपण पाहतोय राम मंदिरातील मूर्तीचा फोटो व्हायरल झाला होता आणि त्यावरून आता वाद होण्याची शक्यता दिसते। गौरी, वाद तर निर्माण झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे वाद असला की त्याच्यामध्ये विविध प्रकारचे मतमतांतर येतात। मुख्य मुद्दा असा आहे की हिंदू धर्मशास्त्रानुसार अगदी आपण जेव्हा आपल्याकडे गणपती आणले जातात महाराष्ट्रात, त्याच्यात सुद्धा प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी शक्यतो आणताना सुद्धा त्याच्या चेहरा मूर्ती झाकलेली असते। मूर्ती जेव्हा नेली जाते तेव्हा ती उलट्या दिशेने असते, म्हणजे चेहरा माणसाकडे असतो आणि पाठ समोर असते आणि नंतर घरी मूर्ती प्राणप्रतिष्ठित होते। हेच तत्व इथे सुद्धा लागू आहे आणि हेच इकडच्या पुजाऱ्यांकडून सुद्धा सांगण्यात येत आहे की मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होण्यापूर्वी डोळे दाखवले जाऊ शकत नाहीत। मात्र काही उत्साही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कर्मचारी असतील त्यांनी मात्र त्या मूर्तीला जेव्हा हलवण्यात येत होतं, गर्भगृहात आणण्यात येत होतं, तेव्हा ते सगळं काढलं गेलं असेल आणि त्याचे मूर्तीचे फोटो ज्याने कोणी एकदा का कोणाला तरी पाठवले त्यानंतर ते जगभरात व्हायरल झालेले आहेत। आणि याच्यामुळे जे सत्येंद्र दास मुख्य पुजारी आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि असं असेल तर हे फोटो फेक आहेत किंवा असं करणं हे प्रचंड मोठा अपराध ठरू शकतो धार्मिक दृष्ट्या, असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि याची तपासणीची मागणी केलेली आहे। दुसरीकडे राम मंदिर ट्रस्टने सुद्धा याबद्दल कडक कारवाई केलेली आहे। जेव्हा हे फोटो व्हायरल होत होते गौरी, त्यावेळी आपण सुद्धा राम मंदिर ट्रस्टला फोन करून विचारलं होतं त्यांच्याशी जे थेट कम्युनिकेशन आहे की फोटो तुमचे आहेत का, हे फेक आहेत का, तर त्यावेळी त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही। मात्र हे फोटो आमचे नाहीत असं स्पष्टपणे म्हटलं होतं। आता हे बघावं लागेल की हे जे कोणी कर्मचारी किंवा अधिकारी होते की ज्यांनी हे फोटो व्हायरल केले त्यांच्यावर राम मंदिर काय कारवाई करते। दुसरीकडे एक आणखी छोटा वाद आहे तो असा की मूळ राम ललाची मूर्ती की जी मुळात इकडच्या तात्पुरत्या मंदिरात प्रतिष्ठापित होती ती बालक स्वरूपात असताना हा मुलगा राम मात्र कुमार वयाचा आहे, अशा प्रकारचे सुद्धा काही प्रमाणात चर्चा इथले जे संत महंत किंवा पीठाधीश्वर आहेत, महामंडलेश्वर आहेत त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळे वादाचं नाव आता 22 तारीख उद्यावरती येऊन ठेपलेली असताना सुद्धा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये गौरी। नक्कीच प्रसन्न सर, आपण पाहतोय रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला आता अवघे 24 तास उरलेले आहेत। आज दिवसभर कसं आयोजन करण्यात आलेलं आहे, कोणकोणते कार्यक्रम पार पडतील, कसं वातावरण आहे? वातावरण दिवसेंदिवस त्याला अधिक उधाण येत चाललेलं आहे। अयोध्या नगरी फुलून गेलेली आहे, गर्दी प्रचंड वाढू लागलेली आहे। त्यातल्या त्यात रेल्वे आणि विमानसेवा काही ठिकाणचे सस्पेंड करण्यात आल्यामुळे आणि कॅन्सल करण्यात आल्यामुळे तेवढ्या प्रमाणात गर्दी नाहीये, अन्यथा इथे जनसागर लोटला असता आणि तेवढी क्षमता अयोध्या नगरीची सध्या तरी नाही, कारण एक लहान शहर आहे। दुसरीकडे काल अन्नदिवास झाला होता, शरयू नदीतून पाणी आणून गर्भगृहाची स्वच्छता झाली होती। यानंतर जे इतर अधिवास आहेत, पुष्पाधिवास आहे, गंधाधिवास आहे, घृताधिवास म्हणजे तुपाच्या परातीमध्ये मूर्ती ठेवण्यात येते, असे जे अधिवास आहेत ते आता उद्यापर्यंत चालणार आहेत। रोजच्या रोज सकाळपासून अनुष्ठानं चालू असतात, ती दिवसभर चालतात, मध्ये फक्त एक तासाभराचा खंड जेवणासाठी घेतला जातो, ती चालू आहेत। आणि यानंतर उद्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस, सकाळी पहाटेपासून काही विधी सुरू होतील आणि दुपारी 12:30च्या सुमारास मूळ मुहूर्त 84 सेकंदाचा तो गाठला जाईल आणि प्राणप्रतिष्ठापना पूर्ण होईल। नक्कीच प्रसन्न सर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। Thank you.